जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 6 जानेवारी इसवी सन 1664. सुरतेवरील स्वारी. सुरत लुटीचा पहिला दिवस. सकाळी 11 वाजता लुटीला सुरुवात झाली. अहोरात्र लूट चालली होती. अख्खी जकात लुटली गेली. सुरतचा खूबसूरत सुभेदार इनायत खान बहादर शेपूट हालून किल्ल्यात लपून बसला. रक्षणासाठी त्याने काहीही केले नाही. उलट भरपूर लाच खाऊन सुरतच्या नामांकित व्यापाऱ्यांना सहकुटुंब किल्ल्यात घेतले. आक्रमणातही इनायत खानाने लाच खायची संधी सोडली नाही. पूर्ण सुरतेची पळताभुई थोडी झाली. 6 जानेवारी इसवी सन 1665. सुवर्ण तुला. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनूपंत ढबीर यांची सुवर्ण तुला केली. या दिवशी सूर्यग्रहण होते. या मंदिरापासून समर्थ स्थापित मारुती मठ जवळच आहे. या दिवशी महाबळेश्वराचे मंदिर गजबजून गेले होते. ग्रहण काल लागला. स्नानादी विधी झाले आणि एका पारड्यात आई साहेबांना बसवण्यात आले. दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरा पुतळ्या टाकण्यात सुरुवात झाली. शास्त्री पंडित तुला दान विधीचे मंत्र म्हणत होते. आई साहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबांचे कौतुक जास्त वाटत होते. माझा मुलगा. केवढा रम्य आणि अविस्मरणीय प्रसंग हा. उंचच्या उंच सह्याद्री वृक्षाच्छिद शिखर, तेथे ते प्राचीन शिव मंदिर. जवळच पंचगंगाच्या उगमधारा खळखळत राहत. ब्राह्मण वेदमंत्र म्हणतायत. एका पारड्यात आई बसलेली आहे आणि एक मुलगा दुसऱ्या पारड्यात ओंजळी ओंजळीने सोने ओतीत आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्राय देवो भव. जगाच्या इतिहासात इतकं उदात्त उदाहरण दुसरीकडे नाही. ही आमची संस्कृती आहे. मदर्स डे ही आमची संस्कृती नाही. वर्षातील केवळ एक दिवस आईसाठी नसतो. आमचे अवघे आयुष्य आई वडिलांना समर्पित आहे. अभाग्य हिंदूंनी आजच्या दिवशी किमान आपल्या आईला नमस्कार तरी करावे. सोनूपंतांचे नाव आज खऱ्या अर्थाने सार्थ झाले. दोन्हीही तुळा पार पडल्या. सोनूपंत यावेळी खूप थकले होते. 6 जानेवारी इसवी सन 1673. अनाजी पंत व कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगडाच्या मनसुब्यासाठी रायगड सोडला. शिवाजी महाराजांनी मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जंदांच्या हातात सोन्याचे कडे चढवून सरफराजी केली. आता गड मारण्याशिवाय पर्यायच नव्हता. विजयाच्या आधीच बक्षीस मिळाले होते. 6 जानेवारी इसवी सन 1751. ईश्वरसिंग राजे यांचे प्राण गेला. जयपुरात ही बातमी कळल्यावर सर्वत्र हाहाकार झाला. मराठ्यास हे वृत्त समजल्यावर त्यांनी ईश्वरसिंगास अग्नी देण्याची व्यवस्था केली आणि त्याचा धाकटा भाऊ माधोसिंग ह्यास जयपुरात आणून तख्तावर तारीख 29 नोव्हेंबर 1750 रोजी बसविले. जयप्पा शिंदे तारीख 6 जानेवारी 1751 रोजी जयपुरास येऊन होळकरास मिळाले. माधोसिंगांनी मराठ्यास जयपूरच्या राज्याचा 3रा हिस्सा, निदान 4था हिस्सा तरी द्यावा हे अगोदर ठरले होते. त्याप्रमाणे मराठ्यांनी माधोसिंगापाशी मागणी केली. मराठ्यांच्या या मागणीस राजा माधोसिंगांनी विरोध करावा म्हणून राजपूत मांडलिक व शेखावत राजपूत वीर माधोसिंगाभोवती जमा झाले. माधोसिंगास ह्यामुळे मराठ्यांचा नक्षा उतरवण्यास नवीनच जोम चढला. त्यास कपट आठवले. मराठ्यास सोमलखार मिश्रितवाने करून पिण्याच्या पाण्यात विष घालून जेवणास बोलावून मारावे असा बेत केला. परंतु जयप्पांनी जेवणास जाण्याचे नकार दिले. त्यामुळे मराठी सरदार वाचले. पुढे तारीख दिनांक 6 जानेवारी 1751 रोजी सुमारे 5000 मराठे जयपूर शहर पाहण्यास बोलाविण्यावरून गेले. त्याच शिंद्यांकडून मातब्बर सरदार बरेच होते. शहरात मराठे आल्यावर माधोसिंगांच्या हुकुमाने शहरचे दरवाजे बंद करण्यात आले आणि मराठ्यांच्या कत्तलीस सुरुवात झाली. 2 प्रहर पासून प्रहर रात्रीपर्यंत 3000 मराठे लोक कापून काढले. 1000 मराठे जखमी झाले. जयप्पा शिंदे यांच्याकडील मातब्बर सरदार वगैरे फार मारले गेले. जे मराठे गावकुसावरून उड्या घालून आले त्यांचे पाय व कमर मोडली असे वर्तमान झाले. 6 जानेवारी इसवी सन 1772. शहजादा जवान बख्ताने सुभेदार म्हणून विसाजी कृष्णा याची नेमणूक केली. त्यामुळे दिल्लीच्या आजूबाजूला आणि उत्तरेकडील मुलाखतातून महसूल गोळा करण्याचे हक्क विसाजींना मिळाले. हा महसूल पूर्वी नजीब खाना खात होता. जवान बख्ताच्या सल्लागार मंडळात आता महादजी शिंदे आणि विसाजी कृष्ण आले. त्यांनी एकूण कारभारच ताब्यात घेतला. मराठ्यांचा हा बहुमान होता. मराठ्यांना आता निकड होती पैशाची.
बादशहाला दिल्लीत आणून स्थानापन्न करण्यासाठी त्यांना बादशहाकडून 25 लाख रुपये मिळणार होते. इतरही बरेच हक्क मराठ्यांना मिळणार होते. मराठ्यांकडून निरोप येतात बादशाह शाह आलम हा अलाहाबाद सोडण्याच्या तयारीला लागला. तो दिल्लीकडे निघाला असताना त्याने फरुखाबादेला त्याने बंगशाच्या वारशाबाबत पैशांची मागणी केली. अहमद खान बंगश नुकताच मृत्यू पावला होता आणि त्याचा मुलगा कारभार पाहत होता. बंगशाच्या कारभारी फारुकोद्दौला याने बादशहाची पैशाची मागणी अमान्य केली आणि अफगाण सैनिक जमवले. बादशहाने महादजी शिंदे यांच्याकडे मत मागितला होता. मोठा तोफखाना घेऊन स्वतः महादजी शिंदे निघाले. मराठी सेनेच्या या आक्रमणाची नुसती बातमी ऐकताच फारुकोद्दौला दाती तृण धरून शरण आला. त्याने परस्पर बादशहाशी समतोल केला. फारुखाबादेच्या लढाईत मोठे घबाड हाती लागेल या आशेने निघालेल्या महादजी शिंदे यांच्या हाती मात्र काहीच लागले नाही. महादजी नंबीगंज येथे बादशाह शाह आलम याची वाट पाहत थांबला. बादशाह फारुखाबादेहून निघाला. बादशाह नबीगंजला येताच स्वतःच्या सैन्याच्या रक्षणाखाली त्याला घेऊन महादजींनी दिल्लीची वाटचाल चालू केली. 6 जानेवारी 1772 रोजी शाह आलमने मराठी संरक्षणाखाली मोठ्या दिमाखाने दिल्लीत प्रवेश केला. दिल्लीच्या जनतेने बादशहाचा मोठा मान ठेवत त्याने मुजरे केले. शाही हत्ती दिल्लीत हिंडू लागला. मराठी वीर दिल्लीत फिरू लागले. परत एकदा दिल्ली मराठी वीरांनी आपल्या छत्राखाली आणली. 6 जानेवारी इसवी सन 1791 राजपुतांचा कायमचा निकाल लावण्यासाठी महादजींची स्वारी दिनांक 28 ऑगस्ट 1790 रोजी डेरे दाखल झाली. जयपूरवर मारवाड या 2 संस्थानांवर जाण्याचे रोखे निघाली. तारीख 11 सप्टेंबर 1790 रोजी राठोडांशी मातब्बर लढाई झाली. लढाईचे समयी मराठी फौज राठोडवर चालून गेली. राठोडांनी फार प्रतिकार केला, पण मराठ्यांच्या चढाईपुढे त्यांना टिकाव न लागता राठोडांचे फौजेचा बिमोड होऊन राठोड पळून गेले. मराठ्यास यश प्राप्ती झाली. त्यानंतर अजमेर पावेतो जाण्याचा विचार करून महादजींनी स्वारी मारवाडा दाखल केली. इतक्यात जोधपूरचा राणा बिजेसिंग याने आपली वकील महादजीकडे सुलुखाचे बोलणे करण्यास पाठविले. तेव्हा सुलुखाचे बोलणे होऊन दिनांक 6 जानेवारी 1791 रोजी तह कायम झाला. ह्या तहान्वे जोधपूरचा राणा बिजेसिंग याने मराठ्यास 60 लाख रुपये द्यावे असे ठरले. त्याशिवाय सांबर निम्मा अंमल 2 लाखाचे 2 महाल व अजमेर किल्ला द्यावा असा ठराव झाला.